विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेत आपण पाहिलेलं होतं समाजशास्त्राचं महत्त्व. 5 पॉईंटपर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं आहे. नंतरचा पॉईंट आहे की समाजशास्त्र हे माणसाला काळानुरूप ध्यान ध्यान देते आणि दक्ष ठेवते. आता आपल्याला या शब्दावरूनच लक्षात येईल की समाजशास्त्र हे माणसाला काळानुरूप ज्ञान देणार आहे आणि दक्ष ठेवणार आहे. म्हणजेच आपल्याला कुठेतरी काळजीही घ्यावी लागते. म्हणजेच समाजशास्त्राला व्यावहारिक मूल्य आहेत. हे माणसाला काळानुरूप तसेच दक्ष राहण्यामध्ये मदत करते. सामाजिक परिस्थिती, सामाजिक घटना, बदलता समाज आणि या सर्वांना योग्य प्रतिसाद कसा द्यावा याचेही भान समाजशास्त्राकडून मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य प्रतिसाद कसा द्यावा याचीही भान समाजशास्त्राकडून मिळते. आता या पाठामध्ये आपण पाहिलेलं होतं की समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि समाजशास्त्र अभ्यासण्याची उपयुक्तता ही आपण या ठिकाणी जाणून घेतली. आणि आता यामुळे आपल्याला काय पाहायचं आहे की समाजशास्त्राच्या विकासात योगदान दिलेल्या महत्त्वाच्या विचारवंतांविषयी आपण जे काही मत या ठिकाणी जाणून घेतलं ते पुढच्या याच्यामध्ये पण आपण बघूया. तर आता पहिल्यांदा काय पाहिलेलं होतं आपण? समाजशास्त्रात मानवाचे सामाजिक वर्तन आणि सामाजिक संबंधाचा अभ्यास केला जातो. नंतरचा पॉईंट होता, ऑगस्ट कॉम्प यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली आणि त्यामुळे त्यांना समाजशास्त्राचा जनक असे म्हटले गेलेले आहे. म्हणजेच ओघानेच आपल्याला सांगता येईल की समाजशास्त्राचं स्वरूप व्याप्त कसं आहे हे पाहण्यासाठी म्हणून सर्वप्रथम समाजशास्त्राच्या प्रस्तावना आपण या ठिकाणी सांगितली आहे. त्याच्यानंतर समाजशास्त्राचा जनक ज्याला म्हटलं गेलं आहे ऑगस्ट कॉम्प यांच्याविषयी आपण जाणून घेतला आहे. नंतर समाजशास्त्र हा शब्द कसा आलेला आहे आणि तो शब्द समाजशास्त्राचा अभ्यास करणारा कसा आहे हे देखील आपण पाहिलं. नंतर आहे की समाजशास्त्राचे संस्थापक कोण कोण, तर जनक म्हणून कुणाकुणाला म्हटलं आहे तर त्यांच्याच ऑगस्ट कॉम्प बरोबरच सस्पेन्सर, डर्खाइम, मार्क्स, वेबर यांचीही नावं या ठिकाणी घेतली जातात. आणि नंतर आपण पाहिलं की आधुनिक समाजामध्ये गुंतागुंतीच्या समाजात समाजशास्त्राला खूप महत्त्व आहे. जसे की आत्ता आपण हे 6 पॉईंट पाहिले समाजशास्त्राचं महत्त्व सांगताना, आणि त्यात सांगितलं की समाजाचा हा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो. शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यावं लागतं आणि मग मात्र त्याचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करावा लागतो. नंतर आहे की विविधतेविषयी आपल्याला ज्ञान द्यायचं असते. मग विविधता काय, तर प्रत्येक समाजाची असणारी संस्कृती वेगवेगळी असते आणि त्या संस्कृतीनुसार आपण त्याचं ज्ञान हे या ठिकाणी समुदायाला देत असतो. कारण प्रदेशानुरूप बदलणारं असलेलं हे ज्ञान असते. प्रदेशानुरूप सगळीकडच्या बदलणाऱ्या पद्धती असतात आणि मग मात्र त्याचं स्वरूप समजावून घेण्यासाठी समाजशास्त्र आपल्याला या ठिकाणी मदत करतं. नंतर होतं की समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. तर तो कसा विकसित होतो, कारण आपल्याला सकारात्मक आणि पूर्वग्रहमुक्त असा विचार या ठिकाणी करायला लावतं. कारण समाजामध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडी असतात आणि त्याचा विचार केल्यानंतरच आपल्याला सकारात्मकता सहजतेने आपल्याला या ठिकाणी येत असते. नंतर आहे की व्यवसायाभिमुख समाजशास्त्र आहे. तर ते कसं, कारण की उद्योगधंदे आहे, समाजसेवा आहे, समाजकार्य आहे, स्पर्धा परीक्षा आहे, मार्केटिंग आहे, शासकीय अथवा बिगर शासकीय संस्था आहेत. या सर्व संघटना ज्या आहे पाहतो त्या सर्व गोष्टींचा उपभोग आणि उपभोक्ता हे देखील संशोधन या ठिकाणी समाजशास्त्राच्या स्वरूपामध्ये व्यवसायाभिमुख कसं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे. नंतर समाज म्हटल्यानंतर समाजामध्ये येणारे समस्या राहणारच आणि प्रत्येकाची असणारी समस्या ही समाजानुरूप वेगवेगळी घडणारी असते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की सध्याचा समाज हा अनेक सामाजिक प्रश्नांना तोंड देणार आहे. मग आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या समस्या, सगळ्यात मोठी समस्या सांगायची जर झाली तर दारिद्र्य आहे, बेकारी आहे, दहशतवाद आहे, अतिरिक्त लोकसंख्या आहे, स्थलांतर आहे आणि सामाजिक अस्वस्थता, व्यसनाधीनता, सामाजिक विघटन, वांशिक आणि जातीय संघर्ष, धार्मिक दंगली, जमातवाद, बालगुन्हेगारी हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय समतोल ज्ञान आवश्यक असते. कारण समाजामध्ये प्रत्येक लोक हा या ठिकाणी धर्माचा राहणार आहे आणि त्यानुरूप हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवावे लागतात. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं गेलं आहे की सामाजिक समस्यांवर उपाय मात्र हे समाजामध्ये शोधले जातात आणि म्हणूनच समाजशास्त्र हे माणसाला काळानुरूप ज्ञान देणार आहे आणि दक्ष देखील ठेवणार आहे. म्हणजे एकूण
घेऊनच आता आपल्याला समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व, त्याची व्याप्ती, समाजशास्त्राचे असणारे ज्ञान, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजल्या आहे. की जशी की वैज्ञानिक क्रांती झाली तर ती कशी झाली, औद्योगिक क्रांती कशी झाली, व्यापारी क्रांती कशी झाली, फ्रेंच राज्यक्रांती होती ती नेमकी कशी झाली, या सर्व गोष्टींचा अभ्यास देखील आपण याच्यामध्ये केलेला आहे. समाजशास्त्राचा उदय कसा झालेला होता, समाजशास्त्राची व्याप्ती कशी झालेली होती, हे समाजशास्त्राचा परिचय या प्रकरणामधून आपण या ठिकाणी समाजशास्त्र व्याख्या आणि स्वरूप पाहिलं आहे, समाजशास्त्राचा उगम आणि व्याप्ती पाहिली आहे, आणि नंतर तिसरा जो पॉईंट होता तो समाजशास्त्राचे महत्त्व, जे की मी आत्ता आणि मागच्या पिरियडला तुम्हाला सांगितलं की समाजशास्त्राचं नेमकं महत्त्व कसं आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास या समाजशास्त्राच्या परिचयामध्ये केला जातो.